कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दुधीचं सांबार बनवतो, रस्सम। त्याच्यासाठी मी चिंच घेतले, चिंच भिजत घालते। आणि आपला हा डिमार्टचा गूळ आहे। आता गूळ पण टाकते बघा, अशी भेली आहे। 3 गुळचे तुकडे टाकले असे। याच्यात पाणी टाकून आपण याला भिजत घालूया आधी। आता याला साईडला ठेवून देऊया। आता याच्यात आपण डाळ लावूया। जास्त नाही लागणार, थोडीशी डाळ लागणार। आता हिला आपण 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेऊया। तुरीची डाळ आहे। तुम्हाला मी साऊथचा तांदूळ दाखवते, मंगलोरचा। कोण आला 1 मिनिट। आता हा तांदूळमध्ये आणि आपला मुंबईच्या तांदूळमध्ये फरक बघा। हा बघा, आपला हा तांदूळ मंगलोरचा आहे, उडपीचा। आणि हा आपला मुंबईचा तांदूळ आहे। आता मी ह्याला सांबार सोबत बनवणार आहे। याला 2 तास याला भिजत घालणार, त्याच्यानंतर बनवणार। ब्राऊन कलर आहे हा आणि हा व्हाईट आहे। आता याला भिजत घालणार मी आणि आता चालू करता हा तांदूळ बनवणार। आता आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेऊया। डब्बा 1 चमचे लावणार आहे मी कुकरला। टमाटर कापून टाकते। हळद घातली आहे। आमच्या बिल्डिंगचं काम चालू आहे, तर लय आवाज येतोय, मशीनचा आवाज येतोय ना तुम्हाला। आता मी कुकरमध्ये पाणी टाकते खाली। ही जाली आहे, त्याच्यात ठेवते। डाळीचा डब्बा पहिले लावते खाली। त्याच्यावरती भात लावते। भातामध्ये मीठ घालते मी थोडंसं। ह्याच्यावर झाकण ठेवते। कुकरचं झाकण लावूया। 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्या। आपला कुकर झाला का बघूया आता।
झाला आहे आपला कुकर. तर काढून घेऊया. बघा डाळ पण छान शिजून गेली. भात पण झाला आहे बघा व्यवस्थित. आता याच्यावर आपण सांबार बनवायला घेऊया. आता आपण गॅस चालू करूया. लायटर कुठे ठेवून दिला, भेटला. थोडेसे घाई गडबडी असते तो असं होऊन जातं. आता मी याच्यात घेतले शेवगाच्या शेंगा, दुधी, अर्धा बटाटा घेतला आहे आणि ही फरसबी. 4च भाज्या टाकते. हे रस्सम आहे. एक भाजीनं पण बनते. दुधीची भाजी टाकली ना तेवढी बस होते. दुधी कापून टाकले बस झालं, किंवा भोपळा असेल तरी चालेल. आता तेल टाकून दिलं आहे मी. याच्यात आपल्याला जास्त काही खडे मसाले घालायचे नाही. खाली आपल्याला मिरच घालायची आहे. तेल तापलं का आपण फोडणीला घालूया. आता आपण रस्समला डायरेक्ट फोडणी देतोय. नंतर फोडणी द्यायची गरज नाही. आता सगळ्यात पहिले मी राई टाकणार आहे. ही फोडणी देते. त्याच्यानंतर एक दालचिनी, 4 ते 5 मिऱ्या घेतल्या आहेत. थोडंसं जिरं टाकूया, टीस्पून, अर्धा टीस्पून. याच्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या घालते. लाल मिरची घालते, गोलवाली मिरची आहे. मी असे 2-3 मोठे कांदे घेतले आहेत. त्याचे खापा काढून घेतले आहेत मी, ते पण टाकते. आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकते. ही आपली फोडणी तयार होते. त्याच्यात टाकते मी थोडीशी मेथी दाणा, 10-12. याच्यात टाकूया आपण कढीपत्ता. कढीपत्ता बिना सांबार बनत नाही. रसम थोडासा कलर येऊ दे. आता याच्यात टाकूया आपण अद्रक लसूणचं पेस्ट. मी घरात बनवते ते. जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे. एवढा असा कलर आला ना की आता आपण भाज्या टाकूया. आता 4 भाज्या घेतल्यात मी, ते टाकते.
मिक्स करूया. आपण डाळमध्ये हळद घेतली आहे, याच्यात थोडीशी हळद घालूया. याच्यात मीठ पण घालूया आपण चवीप्रमाणे. आपल्याला वेगळं वेगळं करायची गरज नाही, एकदाच टाकून दिलं आहे. थोडीशी लाल मिरची टाकते मी, अर्धा टीस्पून धनाबुक्की टाकते, अर्धा टीस्पून जिरा पावडर टाकते. मी जास्त मसाला टाकणार नाही आहे, सांबार मसाला वापरणार आहे मी. आता याला आपण 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. बघूया आपण भाज्या शिजल्या का आपल्या. भाज्या अजून कच्च्या, थोडंसं पाणी टाकते. पाणी टाकून परत शिजवूया. बघा भाज्या छान शिजून गेल्या आहेत. आता याच्यात टाकूया आपण खोबरं वाटून घेतलंय मी, खोबऱ्याची गिरवी बनवून घेतली. खोबरं बिना रस्सम चांगलं लागत नाही, खोबरं पडलंच पाहिजे. आता आपण याच्यात टाकूया डाळ. डाळला मी चांगली घेटून घेतली आहे. पाणी टाकते याच्यात डबा धुवून. आता आपल्याला किती रस्सा बनवायचा त्या हिशोबाने बनवायचं आहे. आता हे मी गूळ आणि लिंबू लिंबू बोलते सॉरी चिंच भिजत घातलं होतं, त्याचा गार काढून घेतला आहे मी, ते टाकते. चिंचेचं पाणी पडलं की कलर चेंज होऊन जातो. आता आपल्याला टाकायचा आहे सांबार मसाला.
याच्यात थोडं पाणी घालते मी परत, थोडं घट्ट आहे. आता मीठ बघून घ्यायचं किती टाकायचं, काय टाकायचं. मीठ कमी आहे माझ्या याच्यात. आता मी चवीप्रमाणे मीठ घालते. आपला सांबार तयार झाला आहे. रस्सम म्हणा, सांबार म्हणा. कलर बघा किती छान आला आहे. एवढं घट्ट ठेवायचं आहे, त्या हिशोबानं तुमच्या हिशोबानं ठेवा. पाणी किती घालायचं. आता मी याला एक उकळी येऊ देणार. हे बघा, आता आपण थोडंसं अजून सांबार मसाला टाकूया. थोडी कोथिंबीर टाकूया. दोन तीन कढीपत्ताचे पानं होते माझ्याकडे, ते टाकून दिले. मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया. आता आपला सांबार रेडी झाला आहे. बघू शकता काय कलर आला आहे, छान. आता आपण तो तांदूळ काढला आहे ना, तो तांदूळ आपण शिजवायला घेऊया. म्हणजे मी शिजवायला नाही घेत अजून, त्याला पहिले भिजवावं लागणार. त्याला भिजवून मग 2 तास ठेवणार, त्याच्यानंतर सांबार बनवणार. हे बघा, तांदूळ भिजत घातला होता मी. 2.5-3 तास भिजत घातला होता. कलर बघा, पाणी त्याचा लालच पाणी आहे, ब्राऊन कलरचं. आता काढून घेऊया हे पाणी आपण. मी पाणी गरम करायला ठेवली आहे. याचं दुग्न पाणी ठेवायचं आहे आपल्याला. पाणी आपलं तापलं आहे. थोडंसं पाणी काढून घेते मी आता. आपल्याला लागलं ना की नंतर टाकता येतं पाणी. जास्त झालं तरी काय हरकत नाही, पण मी काढून घेते थोडंसं. आता हा भात धुवून घेतला आहे, तो टाकून देते. धुवूनच भिजवला होता मी. याला हलवून देऊया थोडंसं, व्यवस्थित शिजेल तो. असं मोकळं पातेला पाहिजे. असं मोकळं पातेल्यामध्ये चांगला फुगतो तो. मी 2.5 वाटी भात घेतला या. आता याला झाकण लावून आपण शिजवूया. मध्ये मध्ये आपण बघत राहूया भाताला. उकळलं म्हणून झाकण थोडंसं बाहेर घेतलं मी. भाताला तांदूळ शिजायला खूप वेळ लागतो. अजून कच्चा आहे. अजून 10 मिनिटं राहू देऊया.
आपला भात शिजून गेला आहे, हे बघा. छान शिजला आहे. भात आपला शिजला आहे, दाबून बघते. हे बघा छान शिजला आहे. काढून घेऊ. आता याला 5 ते 2 ते 3 मिनिटं राहू देऊया. थोडंसं थंडावा होऊ देऊया, मग काढूया. हा बघा भात काढून घेतलाय, मस्त फळफळीत झालाय. आता तुम्हाला मी सर्व करून दाखवणार. आता आपण भात झालाय माझा, आता सर्व करते. आपली डिश तयार झाली आहे. आजची डिश तुम्हाला कशी वाटली, लाईक शेअर सबस्क्राईबर करा. आणि हे मंगलोरी तांदूळ आहे, उडपीचे. सांबार बनवलं आहे, पापड आहे, कडधान्याची भाजी बनवली, खीर आहे, लोणचं आहे. तुम्हाला माझी डिश आवडली अशी नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि आमच्या रेसिपीला असंच प्यार देत राहा.